कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील न्यू रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला वय वर्ष 55 याच्यावर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होताच पालकांना संताप अनावर झाला। त्यांनी शाळेच्या आवारातच त्याला बेदम चोप दिला। या घटनेने संपूर्ण कापशी गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निसार मुल्ला हे न्यू रानडे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थिनींबरोबर अश्लील बोलणं, आक्षेपार्ह वर्तन करणं तसेच मानसिक त्रास देणं असे प्रकार सातत्याने घडत आहेत। अनेक विद्यार्थिनींनी हा त्रास पालकांना सांगितल्यावर अनेक पालकांनी शाळेवर धडक दिली। मंगळवारी सकाळच्या सत्रात पालक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमा झाले। पालकांनी थेट शाळेच्या आवारात घुसून मुल्ला यांना पकडून बेदम मारहाण केली। त्यांना शाळेच्या कार्यालयात लपवण्यात आलं असता संतप्त पालकांनी तेथेही घुसून त्यांना चोप दिला। घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यांनी निसार मुल्ला यांना ताब्यात घेतलं, मात्र पोलीस गाडीने त्यांना नेत असताना पालकांनी गाडी अडवून त्वरित कठोर कारवाईची मागणी केली। सहाय्यक पोलीस उपाधीक्षक ए.बी. पवार यांनी घटनास्थळी येऊन पालकांना कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली। विशेष म्हणजे यापूर्वीही निसार मुल्ला यांच्या विरोधात मुरगुड येथील शाळेत मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती। त्यावेळी पालकांनी भरपूर बेदम चोप दिला होता। त्यानंतर त्यांची बदली कापशी येथील रानडे विद्यालयात करण्यात आली होती, मात्र तिथेही त्यांनी आपली विकृती सुरूच ठेवली असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या गंभीर घटनेनंतर शाळेच्या संस्थेनं तातडीनं पत्रक काढून निसार मुल्ला यांना बडतर्फ केल्याचं जाहीर केलंय। संस्थेनं पालकांची माफी मागून अशा शिक्षकांवर शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतल्याचं सांगितलंय। या घटनेनंतर कापशी गावात संतप्त वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ आणि पालकांनी निषेध फेरी काढून मुख्य बाजारपेठ बंद ठेवली। अशा विकृत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये अशी जोरदार मागणी करण्यात येते। मराठी एस न्यूजसाठी प्रशांत दळवीसह सुनील कुंभार, कागल।